नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे अजित पवार अजून 2 पावलं पुढे या. मित्र, मागच्या व्हिडिओत अजित पवारांना आपण प्रश्न विचारला होता की हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या नागपूरला भरलेल्या एकनाथ शिंदे त्यांचे शिवसेनेचे आमदार, भाजपचे आमदार नागपूरच्या संघाच्या मुख्यालयात गेले. तुम्ही गेला नाहीत आणि तुम्ही राष्ट्रवादीच्या आमदारांना पण जाऊ दिलं नाहीत. संघात तुम्हाला एवढं वाईट काय दिसतं असा प्रश्न आपण त्यांना विचारला होता. त्याला त्यांनी लगेच उत्तर दिलेलं आहे. माझा व्हिडिओ अजित पवारांनी बघितलेला असावा असं मला मुळीच वाटत नाही. हा योगायोग आहे, पण त्यांनी उत्तर दिले हे महत्त्वाचं आहे. मुंबईमध्ये काल राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि कार्यकर्त्यांची बैठक भरली होती आणि त्याला अजित पवार त्यात बोलत होते. तेव्हा ते असं म्हणाले की आपण भाजपशी युती केल्यामुळे, शिवसेनेशी युती केल्यामुळे काही लोकांना पोटशूळ उठला आणि ते आपल्याविषयी काही बोलत आहेत. पण आपण शाहू फुले आंबेडकर यांना मानणारे आहोत, आपण धर्मनिरपेक्षतावादी आहोत, आपण पुरोगामी आहोत. त्यामुळे आपण याच्याशी कधी फारकत घेणार नाही, आपल्या या तत्त्वज्ञानाशी आणि आपण या निष्ठेशी. आणखीनही काही गोष्टी त्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिल्या आहेत. तर ते काय आहे प्रकरण ते जरा आपण पाहू. पहिल्यांदा स्टॅम्प पेपरचं घेऊ. ते असं म्हणाले की मी आमच्या दिवाळीला आम्ही सगळे पवार एकत्र जमतो बारामतीमध्ये, त्याप्रमाणे आम्ही एकत्र जमलो होतो. तेव्हा काही लोकांनी बावड्या उठवल्या की बघा, हे दोन्ही डगरीवर पाय ठेवणारे आहेत, ते शरद पवारांशी आतून बांधलेले आहेत आणि उगाच आपलं वरवर नाटक करतायत की मी त्यांच्यापासून वेगळा झालो. आता आमच्या कौटुंबिक परंपरा, प्रथा आम्ही पाळणारच, दिवाळीला आम्ही एकत्र येणारच, पण त्यामुळे आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र आहोत असा समज करून घेणं पूर्णपणे चुकीचं आहे. मी माझ्या काकांकडे, शरद पवारांकडे पुन्हा कधीही राजकीय कार्यकर्ता म्हणून जाणार नाही, हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता ही अतिशय चांगली स्वागतार्ह गोष्ट आहे आणि हा शरद पवारांना नाही म्हटलं तरी एक धक्का आहे. कारण परंपरा आत्तापर्यंत अशा होत्या, प्रथा अशी होती की शरद पवारांनी दुसऱ्या पक्षातले माणसं बाहेर काढायची, आपल्या पक्षात घ्यायची, त्यांना धक्के द्यायचे. हा त्यांना पहिला धक्का त्यांच्या पुतण्याकडून मिळाला आहे. पहा ना तुम्ही की सुधीर जोशी मुख्यमंत्री नको शिवसेनेचा म्हणून शरद पवारांनी बाळासाहेबांकडे अगदी गळ घालून मनधरणी करून मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं. पण छगन भुजबळांचं मनोहर जोशीचे जमत नाही म्हणून त्यांनी छगन भुजबळांना शिवसेना सोडायला लावली आणि आपल्या पक्षात घेतलं, त्यांना काँग्रेसवासी केलं. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंनाच युती तोडायला लावली, देवेंद्र फडणवीसांकडून बाहेर काढलं त्यांना आणि मग उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिघांचं मिळून सरकार बनवलं 2.5 वर्ष. उद्धव ठाकरेंनी मग जागतिक विक्रम केला की ते कधी मंत्रालयात गेले नाहीत वगैरे, तो भाग वेगळा. आज पहिल्यांदा असं होत आहे की शरद पवारांकडून कुणीतरी दूर होतोय आणि परत तुमच्याकडे कधी येणार नाही असं म्हणतोय. आणि तो दुसरा कोणी नाही, तो त्यांचा सख्खा पुतण्या आहे. तर याचा शरद पवारांनी विचार करायला पाहिजे. आता अजित पवार कधीतरी आत्मचरित्र लिहितील किंवा कोणीतरी एखादा चांगला निर्भीड निस्पृह पत्रकार त्यांचं चरित्र लिहिलेल. त्यावेळेला अजित पवारांना असं का वाटलं, त्यांना शरद पवारांपासून दूर का व्हावं असं वाटलं, याच्यावर तो खुलासा करेल, उलगडा होईल त्यावेळेला. पण तोपर्यंत आपण ही चांगली घटना आहे स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि पवारांविषयी सहानुभूती जमेल तेवढी व्यक्त केली पाहिजे. आता अजित पवार ते म्हणालेत की मी पुरोगामी आहे, मी धर्मनिरपेक्षतावादी आहे, मी शाहू फुले आंबेडकरवादी आहे. त्याचं आपण पाहू. पुरोगामित्व काय आहे, तुमचं पुरोगामित्व काय आहे ते एकदा सिद्ध करा असं त्यांना
एक आवाहन नम्रपणे करता येईल. कारण त्यांच्या काकांचं पुरोगामित्व आपण बघितलेलं आहे. कसं आहे काकांचं पुरोगामित्व, की बाकीच्यांना दाखवण्यासाठी, इतर सर्व पक्षांना, ख्रिश्चन लॉबी, मुस्लिम लॉबी यांना दाखवण्यासाठी की मी जरी जन्मानं हिंदू असलो तरी तुम्हाला वाटतो तसं आम्ही हिंदू नाही हां, मी ईश्वरच मानत नाही, त्यामुळे हिंदू असण्याचा कुठे प्रश्न आहे, अशी एक आपली प्रतिमा त्यांनी जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक आपल्या पत्रकारांच्या वतीनं, विचारवंतांच्या वतीनं निर्माण केली. पण हे थोडं अति होतं आहे असं त्यांना वाटलं. तेव्हा गेल्या निवडणुकीत ते म्हणाले तेवढा वाटतो तेवढा मी निरीश्वरवादी नाही बरं का, आम्ही देवालयात जातो, आमचं बारामतीला एक मंदिर आहे मारुतीचं, तर निवडणुकीच्या आधी मी तिथे जातो आणि अधूनमधून मी जात असतो. म्हणजे त्यांचा जो देवापुढे नतमस्तक होण्याचा त्यांचा जो नियम आहे, नेम आहे, तो बारामतीपुरता मर्यादित आहे. ते बारामतीच्या बाहेर मग देवाला नमस्कार वगैरे काही करत नाहीत. मला एक फ्रेंच तत्त्वज्ञ व्हॉल्टेअरचं आठवतं, तो देवाला नमस्कार वगैरे कर. त्याला विचारलं असं का तुम्ही स्वतःला नास्तिक म्हणतो, आणि तो म्हणाला मी नास्तिक आहेच, यात काही शंकाच नाही, पण असला देव तर काय, नमस्कार आपण केल्यानं काही फुकट होत नाही, हाताला व्यायाम होतो, तर देवाच्या खात्यामध्ये आपला नमस्कार रुजू झालेला असावा, म्हणून मग मी नास्तिक आहेत. तरी पण मी तसं पवारांचं, मोठ्या पवारांचं, शरद पवारांचं पुरोगामित्व आहे. तुमचं पुरोगामित्व असं नाही आहे. आता राम मंदिर, त्या 22 जानेवारीला त्याचं उद्घाटन आहे, तुम्ही जाणार की नाही, तुम्हाला प्रश्न विचारला पत्रकारांनी, तुम्ही म्हणालात आमंत्रण तर येऊ दे. आता हे राजकीय नेत्याचं उत्तर आहे, डिप्लोमॅटिक. तुम्ही म्हणाल पाहिजे राम मंदिरात जाण्यात काय अडचण आहे, मी जाईनच, तिथं जायलाच पाहिजे, 22 जानेवारीला नाही गेलो तर पुढे कधीतरी जाईल, असं तुम्ही म्हणाल पाहिजे. त्याचा पुरोगामीपणा जो आहे तो तुमच्या काकांसारखा असता कामा नये. आता तुमचा धर्मनिरपेक्षतावाद काय आहे पाहू, आणि तुमचा आंबेडकरवाद काय आहे तो पाहू. कसं आहे तुमची आत्ता कसोटी लागेल असा एक वाद निर्माण झालेला आहे. कालच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल एक विधान केलं, ते त्यांनी आज मागे घेतलं आहे, पण काल त्यांनी एक विधान केलं की आधीच्या सरकारने, कर्नाटकातल्या म्हणजे भाजपच्या सरकारने हिजाबवर जी बंदी घातली होती, म्हणजे मुस्लिम विद्यार्थिनींनी महाविद्यालयामध्ये येताना बुरखा घालायचा नाही, हिजाब घालायचा नाही, डोकं झाकायचं नाही, बाकीच्या मुली जशा येतात उजळं माथ्यानं तसंच तुम्ही या, हिजाब घातला पाहिजे अशी जोपर्यंत तुमची धर्माची आज्ञा नाही तोपर्यंत तुम्ही आमचा कॉलेजचा जो, महाविद्यालयाचा जो गणवेश असेल, युनिफॉर्म असेल, तो पाळला पाहिजे तुम्ही, असं भाजपच्या सरकारने त्यावेळेला ते सत्तेत असताना एक परिपत्रक काढलं होतं आणि ते लागू झालं. आता सिद्धरामय्या म्हणाले ही हिजाब बंदी जी आहे ती आम्ही मागे घेणार आहोत. कोणी काय खावं, कोणी काय नेसावं, कोणी काय कपडे घालावे, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, ज्याला जे हवं ते त्यांनी करावं. आता कोणी काय खावं याविषयी सावरकर एकदा असं म्हणाले, त्यांना कोणीतरी प्रश्न विचारला की मांसाहार वगैरे, त्या सावरकर म्हणाले याचा धर्माशी काही संबंध नाही, याचा पोटाशी संबंध आहे, जे पचेल ते खायला पाहिजे, जे पचत नाही ते खाऊ नये, इतकं सोपं आहे, त्याचा धर्माशी काही संबंध नाही. पण ते कोणी मान्य करत नाही. इथे आत्ता सिद्धरामय्यांचं कसं आहे, कोणी काय खावं, कोणी काय, हिजाबचा जो प्रश्न आहे ते कोणी काय नेसावं, कोणी काही खावं, हा व्यक्ती स्वातंत्र्यापुरता निगडीत नाही आहे, हा आरोग्याशी निगडीत आहे. हे अजित पवारांनी लक्षात घेतलं पाहिजे. याचा धर्मनिरपेक्षतेशी वगैरे काही संबंध नाही आहे. भारताचं एकंदर वायुमान हे उष्ण वायुमान आहे आणि या उष्ण वायुमानामध्ये त्या अनुसरून त्याला कपडे घातले पाहिजेत. मी कुणीतरी मी वाचल्याचं आठवतं जुनं की जपान आणि भारतामधला फरक काय, तर जपाननं ब्रिटिश संस्कृती स्वीकारली पण त्यांचा कोट स्वीकारला. भारतात थोडासा ढोंगी असल्यामुळे भारतानं ब्रिटिश संस्कृती नको म्हणून काय स्वीकारलं, जोधपुरी कोट. जोधपुरी कोट हा वरपासून खालपर्यंत पूर्णपणे बंद गळ्याचा असतो. भारताच्या हवामानाला तो तेवढा हे नाही, त्यामुळे आपण इंग्रजांचाच कोट स्वीकारला असता त्या पद्धतीचा की तो छातीकडून थोडासा उघडा आहे, ते चाललं असं. मग तसा इथे
फरक काय आहे? वायुमानाशी आहे. मी आंबेडकरवादी आहे आणि त्यात तडजोड कधीही करणार नाही, आम्ही सत्ता सोडू, असं कालच्या बैठकीमध्ये अजित पवार म्हणालेत. आंबेडकर काय म्हणाले ते मी तुम्हाला सांगतो. त्यांनी जरूर आंबेडकर वाचावा. आपल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे आंबेडकरांवर त्यांनी वर्ग घ्यावे, जितका आंबेडकरवाद महत्त्वाचा आहे. आंबेडकर असं म्हणालेत की जगातला सर्वात दलित, वंचित असा जीव कोणता असेल पीडित, तर तो मुस्लिम स्त्री आहे. मुस्लिम स्त्री ही पुरुषाची केवळ भोगदासी आहे. तिला काय कपडे घालावे हे सुद्धा स्वातंत्र्य नाही. आपल्या स्त्रीकडे कोणी बघू नये. मुसलमानांना नेहमी असुरक्षिततेच्या भावनानं पछाडलेलं असतं. आपल्या स्त्रीकडे कोणी बघू नये म्हणून तिने बुरखा घातला पाहिजे काळ्या रंगाचा. आता असं केल्यामुळे तिला सूर्यप्रकाश कधी मिळत नाही, तिची हाडं ठिसूळ होतात, तिला TB होतो, तिचे दात पोकळ होतात आणि ती अत्यंत रोगग्रस्त असते आणि ती मानसिकदृष्ट्या पछाडलेली असते. तेव्हा भारताच्या वायुमानामध्ये हिजाब नको, ते धर्माला, कुराणाला नको आहे म्हणून नव्हे, मुल्ला मौलवींना नको आहे म्हणून नव्हे, तर भारताच्या वायुमानाला ते नको आहे. ते आरोग्याला हानिकारक आहे म्हणून नको आहे. त्यामुळे भाजपने जो निर्णय घेतला तो मुसलमानांना दुखावण्यासाठी नाही, मुसलमानांच्या लाभासाठी घेतला. असं पत्रक अजित पवारांना काढता येईल. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या काँग्रेसचे आहेत, अजित पवार काँग्रेस संस्कृतीचे आहेत, त्यामुळे दोघांचं विचारामध्ये पुष्कळ साम्य आहे. अजित पवार आणि सिद्धरामय्या यांच्यामध्ये मतभेद असला तर हाच आहे की बेळगाव कारवार कुठे असावं. अजित पवारांचं म्हणणं महाराष्ट्रात असावं असं मला वाटतं की त्यांचं म्हणणं असं असेल आणि सिद्धरामय्यांचं म्हणणं ते कर्नाटकात असावं, एवढंच. बाकी त्यांचे अनेक विषयावर धर्मनिरपेक्षता वगैरे एकसारखीच मतं असणार. त्यामुळे अजित पवारांनी ते आंबेडकरवादी असल्यामुळे त्यांना पटवून द्यावं सिद्धरामय्यांना की हिजाब बंदी मागे घेऊ नका. मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब करू नये, कारण त्यांच्या वायुमनात त्यांचा गळा, त्यांचं तोंड, त्यांचा चेहरा मोकळा पाहिजे, त्याला वारा लागला पाहिजे, त्याला ऊन लागलं पाहिजे, असं त्यांना करता येईल. आणि पुरोगामित्वसुद्धा त्यांना सिद्ध करता येईल. ते काकांसारखं पुरोगामित्व असता कामा नये. शाहू, फुले आणि आंबेडकर हे पुन्हा एकदा सध्याच्या परिस्थितीत पुन्हा एकदा, सावरकर काय म्हणाले होते, 2 शब्दात 2 संस्कृतीमध्ये आपण प्रत्येक गोष्टीला स्मृती, श्रुती, पुराणोक्त बघतो. तिथे आधार आहे का मागे? पाश्चात्य लोक आत्ता योग्य काय आहे, तेव्हा आत्ता हिजाब घालणं योग्य आहे का अयोग्य आहे, वायुमानाप्रमाणे, धर्माचा काही संबंध नाही. हे अजित पवारांना एक पत्र काढून दाखवता येईल आपला आंबेडकरवाद काय आहे आणि तो केवढी तरी मोठं ते योगदान होईल जर सिद्धरामय्यांनी त्यांचं ऐकलं तर. त्यामुळे अभिनंदन अजित पवार तुमचं की तुम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहात की मी काकांकडे पुन्हा राजकीय कार्यकर्ता म्हणून, राजकीय ध्येयवाद त्यांचा मला पटलाय म्हणून मी जाणार नाही, हे तुम्ही सांगताय आणि तुमचे कार्यकर्ते. पण बाकीचं तुमचं जे आहे शाहू, फुले, आंबेडकर, ते जरा एकदा पुन्हा घासून पुसून लखलखीत करून पुन्हा एकदा नीट वाचून धर्मनिरपेक्षता, आंबेडकरवाद काय आहे, त्याचा हिजाबचा संबंध वायुमानाशी आहे, धर्माशी नाही, हे एकदा तुम्ही स्पष्ट करायला पाहिजे. म्हणजे आणखीन तुम्ही इथे आलेले आहात शिवसेना भाजप यांच्यावर, मग तुमचं तिघांचं मेतकूड जमेल आणि तुम्हाला त्याचे परिणाम तुमचे चांगले, लोकांचा विश्वास तुमच्याविषयी वाढेल आणि परिणाम चांगले मिळतील असं मला वाटतं. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.